नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो। महापारेषण भरती 2023-24 म्हणजे आता जी सध्या भरती सुरू आहे किंवा सुरू होती आपण असं म्हणू शकतो। त्यामध्ये बरेच अडचणी आल्या, बरेचसे एग्जाम झाल्या, बरेचशा पोस्टच्या एग्जाम झालेल्या आहेत। त्यानंतर असिस्टंट इंजिनियर आणि विद्युत सहाय्यक पारेषण याच्या 2 पोस्ट आहेत, त्याची एग्जाम होणे अपेक्षित होते। त्यानंतर त्यांनी एक नोटिफिकेशन काढलं, एक म्हणजे SCBCचं जे काही म्हणजे फेब्रुवारी 2024 आहे, तर त्यामध्ये जे काही GR पास झाला त्यानुसार त्यांनी एक नोटिफिकेशन काढून जाहिरात कॅन्सल केली। ॲक्च्युली कॅन्सल करण्याची गरज नव्हती, ॲक्च्युली तसं लॉजिकली पाहिलं तर त्याच्यामध्ये काही अपडेशन करून किंवा शुद्धीपत्र करून ते SCBCला रिझर्वेशन देऊन नंतर परत ॲडव्हर्टाइजमेंट करू शकले असते, परंतु त्यांनी कॅन्सलेशनचं एक नोटिफिकेशन दिलं किंवा त्यानुसार जे आपण अपडेटसुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे। तो त्या कॅन्सलेशनमुळे विद्यार्थी मित्र अतिशय चिंतातूर आणि घाबरून गेलेले होते। मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न केला की कॅन्सलेशन त्यांनी फक्त एवढ्यासाठी केलं आहे कारण की त्यांना परत ती ॲडव्हर्टाइजमेंट SCBCला गृहीत धरून किंवा SCBCची जागा वाटप करून त्यांना परत ती जाहिरात काढायची आहे, त्यासाठी त्यांनी कॅन्सलेशन केलेलं आहे। आणि आता त्यांनी एक अतिशय फ्रेश नोटिफिकेशन दिलेलं आहे किंवा कालच्या तारखेला म्हणजे 19 तारखेला अतिशय फ्रेश नोटिफिकेशन किंवा एक नोटीस त्यांनी दिलेली आहे, आपण असं म्हणू शकतो। ते नोटीस काय आहे ते आपण बघू। मित्रांनो, महापारेषणनी अतिशय महत्त्वाचं नोटिफिकेशन दिलेलं आहे किंवा नोटीस दिलेली आहे। बघा, सब्जेक्ट काय, नोटीस ऑफ क्रिएटिंग हेल्पलाइन रिगार्डिंग कॅन्सलेशन ऑफ रिक्रुटमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट अँड ॲडव्हर्टाइजमेंट ऑफ व्हेरियस पोस्ट इन MSETCL। म्हणजे त्यांनी जे काही नोटिफिकेशन दिलेलं होतं कॅन्सलेशनबद्दल आणि परत ॲडव्हर्टाइजमेंटबद्दल जे काही म्हटलं होतं, जे काही त्यांनी नोटीस दिलं होतं त्याबद्दल हेल्पलाईन त्यांनी दिलेली आहे, कारण की विद्यार्थी मित्रांमध्ये बरेचसे असंतोष आहे किंवा विद्यार्थी मित्र घाबरलेले आहे, चिंतातूर आहे, त्यासाठी त्यांनी हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। बघा, रीड नोटिफिकेशन डेटेड 14/6/2024 म्हणजे हे कॅन्सलेशनचं नोटिफिकेशन आहे रिगार्डिंग कॅन्सलेशन ऑफ रिक्रुटमेंट ऑफ। आता त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, बघा त्यांनी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे। द रिक्रुटमेंट प्रोसेस ऑफ पोस्ट ॲडव्हर्टाइज वाईड ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 4/23, 5/23, 6/23, 7/23, 8/23 म्हणजे त्याचे काही पोस्ट आहे, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, डेप्युटी एक्झिक्युटिव्ह, ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह किंवा असिस्टंट इंजिनियर, विद्युत सहाय्यक पारेषण वगैरे, तर त्याचा एक नंबर दिलेला आहे। हॅज बीन कॅन्सल्ड फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास SCBC यांनी कॅन्सल केला आहे। का कॅन्सल केला आहे? कारण SCBCला इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा त्याच्या जागा वाटप करण्यासाठी कॅन्सल केलं असं त्यांचं म्हणणं आहे। रिझर्वेशन इनॅक्टेड थ्रू SCBC रिझर्वेशन ॲक्ट, जे काही ॲक्ट आहे 2024 त्यानुसार, ठीक आहे। आता बघा, त्यानंतरचे जे वाक्य आहेत किंवा त्यानंतरचं स्टेटमेंट आहे ते महत्त्वाचं आहे। ॲज अनाउन्शिएटेड इन अ नोटिफिकेशन दीज पोस्ट आर गोइंग टू बी ॲडव्हर्टाइज, म्हणजे हे ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे, हे कन्फर्म आहे मित्रांनो, 101% कन्फर्म आहे। शॉर्टली विथ SCBC रिझर्वेशन, ते लवकरच येईल। म्हणजे आता लवकर म्हणजे 1 महिन्यात येते की 2 महिन्यात येते हे सांगणं कठीण आहे, परंतु लवकरच येईल विथ SCBC नोटिफिकेशन किंवा रिझर्वेशन, ठीक आहे। म्हणजे त्याच्यामध्ये पोस्ट ॲड होतील SCBCच्या। द कॅन्डिडेट हू हॅव अप्लाइड फॉर व्हेरियस पोस्ट ॲडव्हर्टाइज अर्लियर will not required to pay application examination fees against the post that will be re-advertised। म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट येणार आहे, त्याच्यामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन दिलं असेल, त्यांनी फॉर्म भरला असेल किंवा फी भरली असेल, त्यांना फी परत भरण्याची गरज नाही असं त्यांचं म्हणणं आहे, ठीक आहे। विल बी ॲडव्हर्टाइज टू असिस्ट द कॅन्डिडेट हेल्पलाईन इज क्रिएटेड वेअर दे कॅन क्लॅरिफाय देअर क्वेरीज, ठीक आहे। 02269595228 10 ते 6च्या दरम्यान तुम्ही सॅटर्डे संडे सोडून हा कॉल करू शकता येते, ठीक आहे। मित्रांनो, कॅन्सल हा शब्द अतिशय मोठा आहे, हे अतिशय धक्कादायक आहे, अतिशय शॉकिंग आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्र घाबरलेले होते। मलासुद्धा भरपूर कॉल्स आणि मेसेजेस आले, परंतु मित्रांनो पेशन्स ठेवा। बघा, कॅन्सलेशन याचा अर्थ असं नाही की पूर्णचे पूर्ण जाहिरात कॅन्सल झाली आता परत येणार नाही असं नाही आहे, परंतु विदाऊट SCBCची जाहिरात होती त्याच्यामुळे त्यांनी ती कॅन्सल केली। आता ती फ्रेश ॲड टाकतील, त्याच्यामध्ये SCBC इन्क्लूड करतील, 1 ते 2 महिन्यामध्ये होऊन जाईल माझ्या मते, माझ्या अंदाजाने। तर ते क्लिअर करतील, SCBCचं व्यवस्थित तिथे रिझर्वेशन देतील किंवा जे काही पोस्ट ॲड करतील आणि मग फ्रेश ॲड पूर्ण पोस्टची टाकतील आणि मग तुम्हाला जे काही त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे त्यांनी की ज्यांनी फीस पेड केली आहे त्यांना परत फीस पेड करायची गरज नाही, हे अपडेशन होऊन परत तुम्हाला ते प्रोसेस पुढे करावे लागेल किंवा जे काही एक्झाम वगैरे होतील सगळ्या पोस्टच्या वगैरे, असा एक अंदाजित आहे। म्हणजे परत एक फ्रेश चान्स तुम्हाला मिळेल जर तुम्ही एक्झाम दिली असेल तर, किंवा तुमचा एखादा पेपर वाईट गेला असेल किंवा काही असं काही कारण असू शकतात, तर तुम्हाला परत तो फ्रेश चान्स इथे मिळणार आहे। आणि जाहिरात ही येणार म्हणजे येणार, 101% येणार, त्याच्यामध्ये काही शंका नाही। विद्यार्थी मित्र खूप घाबरलेले आहेत, मला फोनसुद्धा आले, परंतु आम्हाला हे डिपार्टमेंटचे कामं आम्हाला माहिती राहतात, आम्हाला माहिती राहते की डिपार्टमेंटला काय करावं लागते, कशा पद्धतीने करावं लागते। त्यामध्ये महापारेषणचा सुद्धा नाईलाज आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे कटकटीचं काम आहे की आता इतकी मोठी प्रोसेस झालेली असताना परत ते SCBCचं ॲड करून परत त्याच्यामध्ये पोस्ट टाकणे वगैरे,
ठीक आहे. त्यांनासुद्धा हे डोकेदुखीचं काम झालेलं आहे, परंतु त्यांचा नाईलाज आहे, ठीक आहे. कारण की गव्हर्नमेंटचा हा GR आहे. जे काही तिथे डिसिजन घेतले जातात गव्हर्नमेंटला, मंत्रालयामध्ये, त्याचे इम्प्लिमेंटेशन प्रत्येक डिपार्टमेंटला आपल्या याच्यामध्ये करावं लागतं. आपलं जे काही कंपनी आहे त्याच्यामध्ये करावं लागतं किंवा डिपार्टमेंटला त्यामध्ये करावं लागतं. त्यांचा नाईलाज असतो आणि आता तीच प्रोसेस सुरू आहे. त्याच्यानुसार हा प्रोसेसचा भाग आहे मित्रांनो. बघा, वेळ झाला आहे, मान्य आहे, परंतु हा प्रोसेसचा भाग आहे. इथे आपणसुद्धा काहीच करू शकत नाही. बरेचसे विद्यार्थी मित्र किंवा बरेचसे इन्स्टिट्यूट्स किंवा बऱ्याचशा ठिकाणी आंदोलन वगैरे सुरू आहे. ठीक आहे, आंदोलनाचा पॉझिटिव्ह इफेक्ट होईलच, काहीच त्याबद्दल शंका नाही आहे. परंतु आंदोलन नाही झालं तरी ही रिक्रुटमेंट येणारच आहे. पुढच्या 1-2 महिन्यामध्ये जेव्हा त्यांचं शेड्यूल होईल किंवा त्यांचं SCBCचा पूर्ण क्लॅरिफिकेशन होईल किंवा जे काही त्यांचे पोस्ट ॲड होतील, त्यानंतर 1 किंवा 1.5 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये ती ॲड येणारच आहे. 100% येणार आहे. त्याबद्दल निश्चिंत राहा. तुम्ही अभ्यासामध्ये राहा. थोडासा डिले आणखी होईल, परंतु आपल्याला त्याचं चांगलं फळ पुढे मिळणारच आहे मित्रांनो. ठीक आहे. तर आशा करतो की बऱ्यापैकी तुम्हाला इथे रिलीफ मिळाला असेल. हा हेल्पलाईन नंबर आहे, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे. नोटिफिकेशनमध्ये ते त्यांनी दिलेलं आहे. आपण आपल्या टेलिग्रामवरसुद्धा ते टाकलेलं आहे. त्यावर तुम्ही कॉल करून त्याचं क्लॅरिफिकेशन करू शकता. बाकी एवढंच आहे की आता थोडंफार मागे पुढे जो काय जी प्रोसेस 2 महिन्यामध्ये होणार होती एक्झामिनेशनची वगैरे आणि रिझल्टची, त्याला आता 5-6 महिनेसुद्धा लागू शकतात. वेळ लागू शकतो. ठीक आहे. परंतु असं नाही की बा आता असं झालं म्हणजे एकदम कॅन्सलच होईल, आता परत ते भरती काढणारच नाही, असं काही नाही आहे. ठीक आहे, लक्षात घ्या. आशा करतो बऱ्यापैकी थोडी चांगली न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. बाकी याच्यामध्ये काही अपडेट्स असेल तर पुढे आपण व्हिडिओद्वारे ते माहिती देण्याचा प्रयत्न करू. अभ्यासामध्ये राहा, तयारीमध्ये राहा. पुढे यश तुम्हाला मिळणार आहे आणि ही पोस्टसुद्धा मिळणार आहे. थोडंसं पॉझिटिव्ह राहा, कारण की मी प्रयत्न तोच करत असतो की विद्यार्थ्यांनी तर चांगल्या मूडमध्ये राहिला पाहिजे, चांगल्या माइंडमध्ये राहिला पाहिजे, माइंडसेटमध्ये राहिला पाहिजे, जेणेकरून त्यांनी अभ्यास केला पाहिजे आणि त्याचं सिलेक्शन झालं पाहिजे. निगेटिव्ह गोष्टी करण्यासारख्या भरपूर आहे. मी तुम्हाला इथे 1000 निगेटिव्ह गोष्टी बसल्या सांगू शकतो किंवा उभ्या सांगू शकतो, परंतु त्यांनी तुमचा अभ्यासावर परिणाम होईल, तुमच्या करिअरवर परिणाम, तुमच्या सिलेक्शनवर परिणाम होईल. त्यामुळे मी त्या गोष्टी कधीच करत नाही. ठीक आहे. तर आशा करतो की बऱ्यापैकी न्यूज तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलेलं आहे. पुढे अभ्यास करा आणि जे काही आहे 1 ते 2 महिन्यामध्ये, जास्तीत जास्त सांगतो 2 महिन्यामध्ये ही जाहिरात येण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधी ही जाहिरात येऊन जाईल आणि पुढची प्रोसेस एक्झाम वगैरे होण्याची शक्यता कमी आहे थोडी, पण तो बघू, त्याच्या आधी जर झालं तर फारच चांगलं. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा थोडासा दिलासा मिळेल आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.